नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी सरकारनं घ्यावी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासाठी गेल्या जवळपास महिनाभरापासून दिल्लीतल्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना उचलून नेल्यानंतर हे आंदोलन अजूनच तीव्र बनले। देशभरातील हजारो विद्यार्थी जंतर मंतरवरती आंदोलन करतात आणि दिल्लीसोबतच देशभरामध्ये ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। त्यात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरती जंतर मंतर येथे झालेल्या लाठीचार्ज नंतर विरोधकांनी सुद्धा सरकारला घेरले। त्यामुळे चारही बाजूने सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। या सगळ्यात आता अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटी प्रकरणाच्या घटनेबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन केली जातील। तसेच त्यांनी संबंधित विभागांना या संदर्भात आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत। देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य हे सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं। याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट लिहिली, ज्यात त्यांनी म्हटलं, तरुणांचं हित आणि त्यांचं भविष्य यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही। परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याच्या म्हणजेच पेपर लीक प्रकरणात सहभागी असलेल्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना देण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांची ही मालिका अशीच सुरू राहील। जे कोणी आपल्या तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा किंवा त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल त्यांना सोडलं जाणार नाही। नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात संबंधित अधिकारी आणि विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून हा निर्णय अंमलात आणण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत। विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारनं हाती घेतलेल्या उपाययोजनांचाच हा एक भाग असल्याचं सांगत पंतप्रधानांनी नमूद केले की विद्यार्थ्यांचं हित जपण्याचा सरकारच्या निरंतर प्रयत्नांचा हा एक विस्तार आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटी प्रकरणामध्ये कठोर कारवाईचे आदेश तर दिले, पण शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अजूनही समोर आलेला नाही। त्यामुळे आता सीजेपी किंवा आंदोलनकर्ते विद्यार्थी काय भूमिका घेतात, काय निर्णय घेतात आणि नरेंद्र मोदी यांच्या या भूमिकेवरती त्यांचं काय म्हणणं आहे हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।